बघा गर्दी मित्रांनो, बहुत गर्दी आहे. हे बघून घ्या मित्रांनो, इकडे जे आहे ना गर्दी खूप आहे आज. मित्रांनो माझ्या मित्राला थोडं मी लेट झालो, माझे मित्र लेट नाही झाले. हे गाइस, वेलकम बॅक अनदर विथ माय न्यू ब्लॉग. ओके मित्रांनो, 2026चा हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही टाकला. तर आज आपला ब्लॉगची सुरुवात करणार आहे आपण शिवरात्री, महाशिवरात्रीपासून. तर मित्रांनो आज माझ्यासोबत माझे मित्रसुद्धा आहे, सचिन आणि सुजल. काय बोलते बाय? तर आता आम्ही आहे ना शिवमंदिरात जाणार आणि तिथे जाऊन दर्शन वगैरे करणार आणि आजचा ब्लॉग आपण तिथून स्टार्ट करणार आहे. तर काय बोलते बाय? सबस्क्राईब करा, सांगा यार. सबस्क्राईब करा सगळेजण. और मेरी जान. ओके, तर आता आम्ही जाणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला. आणि हा प्लीज या सपोर्ट दाखवा पहिल्यासारखा आपल्या ब्लॉगवर, कारण की खूप दिवस झाले गॅप पडली आहे. प्लीज सपोर्ट दाखवा. तर चला तुम्ही कंटिन्यू करा तो पण तसं. ओके मित्रांनो, और मैं जा रहे आज ब्लॉग बना रहे भाई. ये यूट्यूब पर आ जाएगा. आज यूट्यूबवर येणार हा ब्लॉग. भाई एका हाताने गाडी चालवत आहे यार, त्याच्यातून हाताने लागून आहे माझ्यावाल्या. तर खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही बनवला. आज विचार केला की ब्लॉग बनवा म्हणून. आणि यवतमाळमध्ये आपण मंदिरातून जाणार आहे. तर बघूया, आज मंदिरामध्ये खूप गर्दी राहते आणि जाऊ बघू. सो ही मित्रांनो माझ्या मित्राला थोडं मी लेट झालो, माझे मित्र लेट नाही झाले, मी लेट झालो म्हणून माझे मित्र दर्शन करून आले. आणि बघा ते थोडे नाराज दिसून राहिले मला त्याच्या चेहऱ्यावर बघतो. म्हटलं तर नाराज का विषय नहीं, जब से पैर आ रहा इधर क्यों बोला, कितनी देर हो गई? टर्निंग तो पहली बात तो टर्निंग पे इतना टाइम लगता ही नहीं. सॉरी मेरे भाई. ओके, तर जातो बा याच्यासोबत दर्शन वगैरे करतो. गलती माझी आहे, मी थोडा लेट आलो. चला ठीक आहे. भाई गर्दी बघून घ्या, तुम्हाला गर्दी दाखवू दिसली. हे बघून घ्या मित्रांनो, इकडे जे आहे ना गर्दी खूप आहे आज. आणि दर्शन करके गपचे दर्शन तर करायचं आहे. लाईनीत जायचं का इकडून जायचं? नाही लाईनीत डायरेक्ट. ओके, तर लाईनीत नाही जातो म्हणजे डायरेक्ट दर्शन करतो मी आणि डायरेक्ट येऊन जातो. बाबा मजा नाही, अशी मित्र भेटले जाईल कधी व्हिडिओ चालू करायला लावतो. काय करेल बोले काढू नको. बराबर नहीं है नदी ना, क्या नहीं एकदम हाँ. यहाँ से वहाँ से इधर बस रे बा. मित्रांनो आतमध्ये आहे ना गर्दी खूप आहे, बघू शकता तुम्ही. तर माझे मित्र म्हणते फक्त इथूनच दर्शन करून घेऊ तुम्ही. अंदर जाणं तर आत थोडं मुश्किलच असेल, पण ठीक आहे. मी आहे ना दुपारी पुन्हा येणार इथं दर्शन करायला आणि याला जायचं आहे. तर बघूया आपण. गर्दी बघून घ्या यार तुम्ही आजची. आज पाहिजे तसं दर्शन नाही झालेलं आहे माझंवालं, कारण की माझ्या मित्राला जायचं आहे म्हणते. आणि आजची माझी इच्छा खूप आहे की अंदर जाऊन दर्शन करायची, त्यांना जायचं आहे यार. खायचं काहीच नाही यामध्ये, फक्त अंदर जातो दर्शन करायचं. बाई पण तुम्ही इथूनच दर्शन करायला लावलं मला, म्हणजे किती कमाल तुमची होती मला. शामको काय शामको करू राहिले बाई. हा ब्लॉग कंटिन्यू करतो मी पुन्हा आणि पुन्हा येईन मी दर्शन करायचं. ओके, आम्ही जे आहे ना आता साईडनं आलो. मित्राला म्हणतो थोडं दाखवून द्या म्हटलं. हे बघा आपल्या इथलं जे आहे ना मंदिराचं बांधकाम अजून पण चालूच आहे. जे पहिलं मंदिर होतं त्याचं खूप भारी बांधकाम होतं, म्हणजे ते प्राचीन काळातलंच होतं. आणि आता जे आहे ना थोडं नवीन पद्धतीने बांधलेलं आहे. मी दाखवून देतो तुम्हाला. साईडचं तुम्ही इकडलं बांधकाम आता पुनर्वसन बांधकाम आहे मंदिराचं. जुनं मंदिर तर सगळ्यांनी बघितलंच असेल. तर आता सध्याच माझा मित्र पाया लागत आहे आणि मी पण पाया लागणार. इथलं पण आपण दर्शन घेऊन घेऊ मित्रांनो. शनी मंदिर, शनिदेव. नागदेवता बघू शकते यार. खूप प्राचीन काळाचं झाड आहे हे वालं. तुम्ही याच्या मुळावूनच माहीत पडून जाणार तुम्हाला. तर असं म्हटलं जाते आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी येतो तर झाडाचे राहून तर मारायचे यार.
ओके फायनली आपलं इथलं पण दर्शन झालेलं आहे आणि आता बाहेर जाऊया आपण बाहेर जाऊन सो तर चला भाई खरं सांगतो मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे मी आणि पब्लिकमध्येच शूट करत आहे पब्लिकमध्येच रेकॉर्ड करत आहे मी हा ब्लॉग खूप जणांना माहीत आहे मी ब्लॉग टाकत होतो खूप जण आता मी इंस्टावर आलो आहे त्यामुळे मी आता हा ब्लॉग पुन्हा यूट्यूबला टाकणार आहे जाऊन सबस्क्राईब करता शेअर करता आणि फॉलो कमेंट सबस्क्राईब काय बोलते बाई ते तर जाऊन सबस्क्राईब वगैरे करून सपोर्ट दाखवा बस बाकी काही नाही एवढी मोठी लाईन असल्यामुळे नाही का मित्रांनो माझे मित्र नाही म्हणत होते आज कारण की त्यांना ड्युटीवर जायचं जॉबवर जायचं असल्यामुळे तर मी पण ठीक आहे त्यांच्या मताने दुपारी येणार पुन्हा मी दर्शन करून जाणार आणि दर्शन करणार मी मागच्या बारीला आलो एकदा इथला माझा ब्लॉग होता तेव्हा दर्शन वगैरे केलं तर मी लाईनीत लागलो होतो कमीत कमी मला तेव्हा 1.5 ते 2 तास एका लाईनीत लागायला लागले होते तेव्हा खूप गर्दी होती आज पण गर्दी आहे पण आज ठीक आहे माझ्या मित्रासाठी माझ्या मित्राने लय उशीर झाला आता आज लय उशीर झाला माहिती आहे आज उशीर झाला म्हणून त्यांना जायचं आहे आम्हाला जायचं आहे तो चांगला दिवस आहे तर चला आणि हा मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर फॉलो कमेंट सबस्क्राईब नक्की करा यार ओके बघा गाड्या वगैरे ओके सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सोय आपले कंटिन्यू ब्लॉग वगैरे येत राहणार आता